मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी आणि नंदिनी या दोघीही रूममध्ये असतात। तेव्हा नंदिनी एकदम शांत शांत असते। त्यावेळी मानिनी विचारते, काय ग, काय झालं? तेव्हा काही नाही हो आई, पिहूची ही झालेली अवस्था बघून त्या मुलांचा विचार डोक्यात आला की ज्या मुलांची काळजी करण्यासाठी ना कुणीही नसतं। अहो, माझ्या ओळखीत एक NGO आहे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी ती काम करते। अहो, ती मुलं कशी वाढतात, कशी मोठी होतात, अहो काय काय बघतात, आपण विचार सुद्धा करू शकत नाही। अहो, हे खूप भयान आहे हो सगळं। अहो, आम्ही बोलतो ना त्या मुलांशी, कारण ती मुलं एवढी धीट आहे असं वाटतं। आणि खरं तर तीच मुलं मनातनं खूप म्हणजे खूप मोडून गेलेली असतात। आणि जी मुलं खूप गप्प गप्प वाढतात, त्यांनी काय ऐकलेलं असतं, काय पाहिलेलं असतं, काहीतरी असं भयानच ऐकलेलं असतं आणि म्हणूनच ती अशी गप्प झालेली असतात आणि त्यांची एवढी काळजी करणारं ना कोणीही नसतं। त्यापेक्षा आपली पिहू खूप सेफ, सुखी आणि संवेदनशील वातावरणात राहते। तेव्हा मानिनी आता हे सगळं ऐकते आणि म्हणते, खरं सांगू नंदिनी, तुझ्यातली हीच गोष्ट मला खूप म्हणजे खूप आवडते। अगं खरंच तू स्वतःची, कुटुंबाची काळजी घेतेसच, पण या सगळ्या सुखामध्ये तू रमत नाहीस, तर तुला इतरांचाही विचार करायचा असतो। अगं तू फक्त इतरांचा विचार करत नाही, तर इतरांसाठी खूप काही करत असतेस। आता तूच बघ ना, या सगळ्या लहान मुलांचा विचार करून तू त्यांच्यासाठी काही ना काही करतेस। आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। आणि खरं सांगू, नुसता विचार करून चालणार नाही, खरंच काहीतरी केलं तरच परिस्थिती बदलेल। मी काही करू शकेन का ग? म्हणजे मला खरंच माहीत नाही प्रत्यक्षात मी काही करू शकेन की नाही, पण मला मदत करायला खूप आवडेल, कदाचित डोनेशन वगैरे असं काही। तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो, तुम्ही नक्कीच डोनेशन करू शकताय। अहो आई, या मुलांना सांभाळण्यासाठी डॉक्टर्स, पुस्तकं, खेळणी, त्याचबरोबर कपड्यांचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, या सगळ्यासाठी आम्हाला एवढा पैसा अरेंज करावा लागतो। अगदीच चालेल हा, मी एक काम करते, तुम्हाला ना डोनेशनचा फॉर्म आणून देते, तुम्ही तेवढा भरा हा, मग चेक, कॅश ते काय बघूयात आपण नंतर। तेव्हा आता मानिनी हो म्हणते। त्यावेळी नंदिनी लगेचच आता सविता ताईला आवाज देते। तेव्हा त्या तेथे येतात आणि विचारतात, काय झालं नंदिनी ताई? मग आता त्या तेथे आल्यानंतर नंदिनी सांगते, ताई माझं एक काम करा ना, अहो माझ्या रूममध्ये टेबलवर आनंद निवास असं लिहिलेली एक फाईल आहे, ती घेऊन या बरं। मग आता सविता डायलॉग मारते आणि म्हणते, अशी वाऱ्यासारखी जाते आणि कबुतरासारखी पटकन भुर्रुकणी उडून घेऊन येते तुमची फाईल। तेव्हा नंदिनी अन मानिनी हसू लागतात। तेव्हा मानिनी म्हणते, ही सविता सुद्धा ना एक नमुनाच आहे, नमुना। पण तुला एक विचारू नंदिनी, आपल्या पिहूचं काय करायचं ग? म्हणजे आपण इतकं प्रेमाने तिला विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीही ती काहीच का बोलत नाही, आपल्याला काहीच का सांगत नाहीये? हे असं मनात साठवून ठेवणं, कुणालाच काही न सांगणं आणि घरातल्यांनाही न सांगणं, हे सगळं काही लई चांगलं नाही ना। कारण मनात जे काही आहे ते अगदी बोलून टाकलं पाहिजे। मुख्य म्हणजे आपल्या घरातल्यांना, वडीलधाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगायला हवंच ना, हो की नाही? तेव्हा नंदिनी आता मानिनीच्याच या बोलण्याचा विचार करते आणि तिचंच मन तिला खाऊ लागतं। ते म्हणजे आम्ही डिवोर्सचं एवढं मोठं सत्य घरातल्या माणसांपासून लपवलं आहे आणि त्यामुळेच ती अगदी शांत होते। जीवा त्याच्या रूममध्ये फोनवर बोलत असतो, तेवढ्यातच सविता आता तेथे येते। जीवा बोलत बोलत आता बाहेर जातो थोडा। मग त्यावेळी सविता आतमध्ये आल्यानंतर नंदिनीने सांगितल्याप्रमाणे ती फाईल घेते आणि त्या फाईलच्या खाली डिवोर्स पेपर असतात, तेव्हा त्या पेपर सकट ती फाईल घेते आणि मग तेथून जाते। त्यावेळी जीवाला माहीत सुद्धा नसतं की फाईलसोबत सविता ही डिवोर्स पेपर सुद्धा घेऊन गेली आहे। इकडे पार्थ हा आता फोनवर बोलत असतो। शिंदेंचा ऑफिसमधून त्यांना कॉल आलेला असतो। तेव्हा तो म्हणतो, आज वर्क फ्रॉम होम मी करणार आहे, तुम्ही आता एक काम करा, माझ्या जेवढ्या अपॉइंटमेंट होत्या, माझ्या जेवढ्या आज काही मीटिंग होत्या तेवढ्याही कॅन्सल करा, कारण मी उद्या वगैरे घेईल त्या मीटिंग्स, असं म्हणून तो आता जेव्हा काम सांगून शिंदेंना फोन ठेवतो, तेव्हा त्याचं अचानकच लक्ष आता लगेचच तिकडे ड्रेसिंग टेबलकडे जातं, कारण त्या ड्रेसिंग टेबलवर काव्याच्या सगळ्या वस्तू असतात। मग आता पार्थ मनातच विचार करतो की या खोलीवर फक्त आणि फक्त लग्ना अगोदर माझा हक्क होता, परंतु आता प्रत्येक गोष्टींमध्ये काव्य आहे, प्रत्येक वस्तूमध्ये काव्याचा हक्क आहे आणि या खोलीवर सुद्धा अगदी माझ्या इतका समान हक्क काव्याचा आहे। मग आता तो परफ्यूम
हातात घेतो, जो आता पार्थने 1 मंथ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी काव्याला गिफ्ट केलेला असतो. तो परफ्यूम हातात घेऊन त्याला ते गिफ्ट केल्याचे सर्व प्रसंग देखील आठवू लागतात. तो आता खूप उदास होतो, नाराज होतो आणि मग त्यानंतर तो काव्याची नाईट क्रीम हातात घेतो. ती क्रीम हातात घेतल्यानंतर काव्याबरोबर घालवलेले सर्व क्षण, प्रसंग त्याला त्या रूममधील आठवू लागतात आणि हेच सगळे प्रसंग आठवल्यानंतर काव्याची खूप म्हणजे खूपच आठवण येते आणि तो म्हणतो, काव्या घरी नसताना मला असं बेचैन असल्यासारखं का वाटतंय आणि त्या घरी नसल्यानंतर, त्या या रूममध्ये नसल्यावर माझा जीव एवढा कासावीस का होतोय, मला त्यांची सवय लागली आहे का, असा त्याच्या एका क्षणी मनात विचार येतो आणि काव्याबरोबर घालवलेले सर्व क्षण आणि क्षण त्याला आठवतात. त्या दोघांची नोकझोक देखील आठवते आणि मग त्यानंतर पार्थ काय करतो तर त्या क्रीमचं झाकण असं उघडतो आणि लगेचच आपल्या हाताला अशी नाईट क्रीम लावणार असतो, पण क्षणातच त्याला क्लिक होतं की आपण खूपच वाहवत चाललो आहे. अजून काव्याच्या प्रेमात पडलो तर बाहेर निघणं आपल्यासाठीच खूप कठीण होईल, म्हणून स्वतःला इथे कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे, असं म्हणून आता तो लगेचच त्या नाईट क्रीमचं झाकण पुन्हा एकदा लावतो आणि म्हणतो की मी चुकतोय. जर आत्ताच मी या क्षणी काव्यामधून बाहेर पडलो नाही तर पुढचे 6 महिने माझ्यासाठी खूप कठीण असतील आणि मला डिवोर्स फाईल केला ही गोष्ट अगदी कायमच लक्षात सुद्धा ठेवावी लागेल आणि मला एकटेपणाची सुद्धा सवय करून घ्यायला हवी आणि काव्या असताना ज्या ज्या सवयी अंगवळणी पडल्या त्या अगोदर मला आता बदलायला हव्यात. आता काव्य नाही येत हीच माझ्यासाठी एक चांगली संधी आहे, असं आता पार्थ मनात ठरवतो आणि मी जाऊन आत्ताच्या आत्ता आईबरोबर बोलतो, आईला हे सगळं डिवोर्स प्रकरण सांगतो, असं आता त्याचं म्हणणं असतं. आणि मग त्यानंतर तो स्वतः आरशामध्ये पाहतो, त्याचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा पहिल्यासारखा येतो. इकडे मानिनी आता बाहेर डायनिंग टेबलजवळ खुर्चीत बसलेली असते आणि आपल्या भाज्या वगैरे निवडत असते. तेवढ्यातच सविता आता तेथे येते आणि लगेचच मानिनीकडे फाईल देते. आता मानिनी ती फाईल पूर्णपणे पाहते, पण तिला ते पटकन पेपर सापडत नाही, म्हणून ती नंदिनीला विचारते, नंदिनी अगं काय गं, ते तुझे डोनेशनचे पेपर गेलेत कुठे, मला तर दिसत पण नाही बाई. मग नंदिनी म्हणते, अहो आई आहे त्यामध्येच. आता त्या फाईल बरोबर ते डिवोर्सचे पेपर देखील आता एका बाजूला असतात, पण मानिनीने अजून ते पेपरसुद्धा पाहिलेले नसतात. तेव्हा आता नंदिनी म्हणते, आई अहो ब्लॅक पेनने त्यावर लिहिलं आहे पहा ना, असं ना तुम्हाला लगेचच सापडतील. त्यावेळी मानिनी पुन्हा ते पेपर शोधू लागते, पण मानिनीला काही सापडत नाही. ती म्हणते, नंदिनी मला ना तुझं कौतुक वाटतं, तुम्ही कसं सगळं हे मॅनेज करता, म्हणजे असं सगळे पेपर वगैरे व्यवस्थित ठेवणं, ऑफिसचं काम करणं, इथे घरीसुद्धा सगळ्यांची जबाबदारी घेणं, मला तर जमणारच नाही बाई. एवढे पेपर बघून ना खूप टेन्शन येतं मला बघ अजूनही नाही सापडले ते पेपर्स. तेव्हा नंदिनी मोठ्यानेच म्हणते, आई थांबा हा, एवढी कढीला मी फोडणी देते आणि पटकनच तुमच्या हातात ते डोनेशनचे पेपरसुद्धा देते. मग कढीला फोडणी दिल्यानंतर तो वास सगळीकडे पसरतो. मानिनीला खूप जोराचा आता ठसका लागतो, त्यामुळे मानिनीच्या हातात जेवढे होते नव्हते ते पेपर सगळे खाली पडतात, कारण मानिनीला खूप जोराचा ठसका लागलेला असतो. ते पेपर्स खाली पडल्यानंतर जीवा नेमका तेथे येतो आणि त्याचा पाय आता डिवोर्स पेपरवरच पडतो. तो ते पेपर्स पूर्णपणे पाहतो आणि त्याला प्रचंड असा धक्का बसतो. तेव्हा तो आता लगेचच तो पेपर्स हातात घेऊन अगोदर लपवतो आणि मग नंदिनी व मानिनीकडे पाहतो. त्याला असं वाटतं की नंदिनीने ते पेपर दिले असतील, परंतु मानिनी आता त्याच्याकडे पाहून काहीच बोलत नाही. आता पटकनच आता मानिनीला जोराचा ठसका आला, म्हणून नंदिनी बाहेर येते. तर आता जीवाला काहीही झालं तरी ते पेपर्स लपवायचे असतात. नंदिनी म्हणते, आई जास्त त्रास नाही होत ना तुम्हाला ठसका लागला फोडणीचा, त्या एक्झॉस्ट फॅनचं काम लवकरात लवकर करून घेते हा आई. तेव्हा मानिनी म्हणते, बरं ठीक आहे. जीवा म्हणतो, आई मी आलो हा रूममधून. तेव्हा आलो म्हणजे, अरे तू आत्ता तर इथे आला ना आणि असा जातोस कुठे. तेव्हा काम आहे माझं थोडं, मी जाऊनच येतो, असं जीवा म्हणतो आणि ते पेपर्स घेऊन तेथून जातो. तेव्हा नंदिनी ते सगळे पेपर्स गोळा करते. तेव्हा का ग फॉर्म सापडला का, असं मानिनी विचारते.
नंदिनी म्हणते, हो फॉर्म हे काय तुमच्या समोरच आहे. मग मानिनी म्हणते, लगेचच सापडला ग तुला. तेव्हा नंदिनी म्हणते, हो अहो तुमच्या समोरच होता, हे पहा ना. असं म्हणून ती तो डोनेशनचा फॉर्म आता मानिनीकडे देते आणि मग त्यानंतर म्हणते की आई मी आले हा, पण कढीला उकळी आल्यानंतर तुम्ही गॅस बंद कराल. तेव्हा मानिनी म्हणते, हो बेटा करेल मी गॅस बंद, तू नको टेन्शन घेऊस. मग नंदिनी लगेचच आता आपल्या रूमकडे जायला निघते. त्यानंतर नंदिनी आता जेव्हा तिथून जाते ना, तेव्हा पार्थ लगेचच आता तेथे मानिनीजवळ येतो आणि विचारतो, काय गाई थोडा वेळ मिळेल का तुझा माझ्यासाठी, तुला बोलायला थोडा वेळ आहे का. तेव्हा मानिनी म्हणते, अरे पार्थ, अरे आईशी एवढं फॉर्मल कशाला बोलतोस, अरे बोलायचं आईशी सरळ, नाहीतर आईला सांगायचं माझ्यासाठी वेळ काढ, मला थोडं बोलायचंय. बोल ना बाळा, काय बोलायचंय. मग आता जर डिवोर्सबद्दल बोललो तर आईचा चेहरा एकदमच उतरून जाईल असं पार्थ आता मनातच म्हणतो. कारण आईला असं वाटतंय की मला वेगळंच काहीतरी तिच्याबरोबर बोलायचंय आणि मला काहीतरी असं रॅन्डम बोलायचंय असंच आईला वाटतंय. परंतु माझं हे बोलणं ना खूपच मेजर आहे, काय करू बरं. आणि आता सांगू की नको हा प्रश्न सुद्धा पार्थला पडतो. तेव्हा आता मानिनी पार्थकडे पाहत राहते. आपल्या लेकराला काहीतरी बोलायचंय हे मानिनी मनात म्हणते, पण तो बोलत का नाहीये हा प्रश्न तिला पडतो. दुसरीकडे जीवा अतिघाईत रूममध्ये आल्यामुळे नंदिनी सुद्धा त्याच्या पाठोपाठ येते आणि विचारते, काय हो काय झालं. मग आता जीवा हा दरवाजा बंद करून घेतो आणि म्हणतो की ती सविता आहे ना, ती मूर्ख आहे, मूर्ख. तिला कळतं की नाही, आईकडे फाईल घेऊन आली तर आली आणि लगेचच तिने डिवोर्स पेपरसुद्धा आणले. तिला कळतं की नाही, आयुष्यातून उठलो असतो आज आपण. हे ऐकून आता नंदिनीला सुद्धा जबरदस्त असा धक्का बसतो. दुसरीकडे मानिनी विचारते, ए पार्थ, अरे काय रे बोलायचंय, बोल ना बेटा. अरे तुलाच काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी आणि स्वतःच असा विचार करत बसलास. मग आता पार्थ जरा गडबडतो आणि म्हणतो, अगं आई काही नाही, एक फाईल जरा मेल करायची होती, ती केली की नाही याचाच विचार मी करत होतो. तेव्हा मानिनी सांगते, काय रे तुम्ही मुलं सुद्धा ना आई वडिलांना अगदी धडकी भरेल असं वागता कधी कधी. पण असो बोल, तुला काय बोलायचंय बोल पटकन चल. तेव्हा पार्थचे शब्द जादा अडखळू लागतात, त्याला काहीही बोलता येत नसतं. मग आता तो अगदी शांतच राहतो. तेव्हा मानिनी म्हणते, तू बस बरं माझ्या शेजारी, माझी मान दुखते तुझ्याकडे बघून बघून. एवढ्या दिवसानंतर तू आईबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायला आला आहेस आणि मी असं टाळू का तुझं बोलणं. अरे आजकाल किती सिरियस असतो रे तू सगळ्या गोष्टींबद्दल. मग आता पार्थ सांगतो, अगं आई त्याचबद्दल मला जरा बोलायचंय. तेव्हा मानिनी विचारते, म्हणजे का सिरियस असतो, त्याबद्दल बोलायचंय का तुला पार्थ. तेव्हा तो म्हणतो, हो ते मला जरा का, असं म्हणून तो पुन्हा थांबतो. तेव्हा मानिनी विचारते, बाळा अरे तुला चहा प्यायचा आहे का, चहा पीत पीत बोलायचंय का. तेव्हा तो म्हणतो, नाही नको. मग आता मानिनी म्हणते, अरे बापरे, मला तर माहीतच नव्हतं, आत्ता लक्षात आलं की तुझं ते लो शुगरवालं डाएट असेल ना. मग आता मी तुझ्यासाठी ती डाएट भेळ वगैरे आणली आहे, ती देऊ का तुला, असं ती प्रेमाने विचारते. तेव्हा आता तो जरा वैतागूनच म्हणतो, डाएट भेळ वगैरे ते सगळं फेक आहे गाई, मला बोलायचंय जरा तुझ्याबरोबर. तेव्हा मानिनी सुद्धा शांत होते आणि म्हणते, बरं बाबा ठीक आहे, बोल ना काय बोलायचंय. तेव्हा तो म्हणतो, आई ॲक्च्युली काव्या. तेव्हा मानिनी आता पुन्हा एकदा गैरसमज करून घेते आणि म्हणते, काय रे काव्याची आठवण येते का तुला, तिला भेटायला जायचं आहे का तुला. मला सांग, मागच्या वेळी जेव्हा तू डिलेवरी बॉय बनून गेला होता तेव्हा तिलाही छान वाटलं होतं ना, आज काही इस्त्रीवाला की प्लंबरवाला बनवून जाणार आहे, बोल ना. तेव्हा मानिनी सांगते, बाळा मी तुला एक आयडिया देते, आता तू ना यावेळी ना किडनॅपर बनून जा, तिला किडनॅप करून घरी घेऊन ये. कशी आहे आयडिया सांग बरं. तेव्हा पार्थ एकदमच शांत राहतो आणि मग त्यावेळी मानिनी म्हणते, काय झालं बाळा, तुला राग आला का, मी आपली अशीच चेष्टा केली रे तुझी. तेव्हा तो म्हणतो, राग वगैरे नाही घाला आई, कारण मी यावेळी काहीही बनून जाणार नाहीये. तेव्हा नक्की काही बनून जाणार नाही ना, असं ती विचारते. आणि तुझ्या बाबांचं ना काही ऐकू नको, हे काहीसुद्धा आयडिया देतात आणि तुम्ही मुलं ऐकत बसता, आणि तू जसा आहे ना तसा अगदी पार्थ देशमुख म्हणूनच उत्तम आहेस. अरे आता काही महिन्यांनी तू गंमतच बघ, काव्या ना आपोआप
तुझ्याशी पाठीमागे स्वतःहून येत जाईल. तेव्हा किती महिन्यांनी आहे रे तिची परीक्षा, 3 महिन्यांनी की 6 महिन्यांनी, असं मानिनी विचारते. तेव्हा पार्थ उत्तर न देता मनातच विचार करतो, 6 महिने म्हणजे 6 महिने ही परीक्षा सुरूच राहणार आहे. पण काव्याची एकटीची नाही तर आमच्या दोघांची सुद्धा. आता असं पार्थला विचारात पाहून मानिनी मात्र एकदम गप्पच राहते. तेव्हा ती पार्थला विचारते, काय रे पार्थ, काय विचार करतोस तू एवढा? तेव्हा पार्थ म्हणतो, आई ॲक्च्युली मला ते काव्याबद्दल, असं म्हणून तो पुढे सांगणार. तितक्यातच सविता आवाज देते की हो ताई, कढी उकळून उकळून अगदी पिठलं व्हायला लागलंय. तेव्हा मानिनी म्हणते, अगं बंद कर ना गॅस, एवढं काय त्यात? मग आता मानिनी म्हणते, अरे नंदिनी मला म्हणाली होती मी जरा कढीकडे लक्ष द्या, मीच बाबा तुझ्याबरोबर बोलत बसले. असं जेव्हा ती पार्थला सांगते तेव्हा पार्थ म्हणतो, आई माझ्या रूममध्ये जाऊन आपण बोलूयात का? तेव्हा आता रम्या हे सगळं बोलणं पार्थचं ऐकू लागते. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, ऐक ना बाळा, इथेच बोल ना, काय बोलायचंय ते. त्यावेळी पार्थ म्हणतो, नाही मला ना एका सिरियस टॉपिकवर बोलायचंय तुझ्याशी, चल बरं तू अगोदर चल. असं म्हणून पार्थ मानिनीचा हात पकडतो आणि लगेचच आता तिला रूमकडे घेऊन जातो. रम्या आता हा सगळा प्रकार पाहते आणि मनातच विचार करते, अरे देवा, हा पार्थ नक्की काय बोलणार आहे आता? आता खरंच तिला खूप भीती वाटू लागते आणि म्हणूनच ती आता रूमकडे जाते. तर दुसरीकडे नंदिनी म्हणते, आय एम सो सॉरी, मीच त्या फाईलखाली ते पेपर्स ठेवले होते. तुम्ही अगोदर शांत व्हा आणि एवढी चिडचिड करू नका प्लीज. अहो माझीच चूक आहे, कारण मीच ते फाईलखाली पेपर ठेवल्यामुळे सविता तसंच घेऊन आली खाली. तेव्हा जीवा विचारतो, अच्छा म्हणजे बेजबाबदारपणे तू वागलीस का? अगं किती केअरलेस आहे तू, तुला कळतं का? असं तो नंदिनीला म्हणतो. नंदिनी म्हणते, अरे बापरे, मी काय ब्रह्मदेव आहे का? आता मला तरी काय माहीत ती सविता सगळे पेपर्स खाली घेऊन येईल म्हणून. तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो, बरोबर आहे, तुला ना कधीच काही माहीत नसतं, तरीही सुद्धा सगळ्यातलं सगळं फक्त तुलाच कळतं आणि असं तुला वाटतं, बरोबर ना? तेव्हा ती आता म्हणते, 1 मिनिट, अहो मी कधी म्हणाली की मला सगळ्यातलं सगळं कळतं म्हणून? अहो तुम्ही स्वतःला फार हुशार समजताना, अहो स्वतः हुशार असल्याच्या बाता सगळीकडे मारताना, आणि मग मी इथून रूममधून निघून गेल्यानंतर कोण होतं इथे रूममध्ये? तुम्ही होतात ना, मग सगळं आवरून का नाही ठेवलं तुम्ही? पण नाही ना, आम्ही पसारा आवरणार नाही, कारण पसारा आवरला तर आमच्या हाताला टॅक्स लागेल ना. तेव्हा जीवा सुद्धा आता रागात म्हणतो, 1 मिनिट, तू खूप बोलतेस, असं वाटत नाही का ग तुला? माझ्यावर अजिबात ओरडायचं नाही, असं जीवा म्हणतो. तेव्हा ती म्हणते, तुम्ही माझ्यावर ओरडता तेव्हा एकतर कोणतंही काम करायचं नाही, पसारा आवरायचा नाही, आणि मला असं सांगा, असा काही रूल आहे का की बायकांनीच फक्त पसारा आवरायचा आणि नवऱ्यांनी असं खिशात हात घालून फिरायचं? तेव्हा जीवा विचारतो, काय बोलली? मी काय खिशात हात घालून नवरा म्हणून फिरतो का? अगं देवाला तरी जरा घाबर. अगं तुझ्यासाठी ऑमलेट बनवलं, ऑमलेट सँडविच बनवलं, ते काय खिशात हात घालून बनवलं नव्हतं. अगं हात आणि डोकं वापरून बनवलं होतं, विसरलीस की काय सगळं? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आठवलं ना मला, फक्त एक सँडविच केलं होतं आणि बरोबर मी नॉनव्हेज खात नाही ना त्या दिवशी केलं होतं, म्हणजे हात खिशात घालूनच केलं होतं आणि डोकं चालवून केलं असतं ना तर तुमच्या लक्षात राहिलं असतं की आपली बायको कुठल्या दिवशी काय खाते. आता मला सांगा, एक तरी गोष्ट आहे का लक्षात तुमच्या? तेव्हा आता जीवा म्हणतो, अगं बायकोला पाणीपुरी आवडते म्हणून पाणीपुरीचा अख्खा स्टॉल लावणारा अगं पहिला नवरा असेन मी या जगातला. तुला काही आहे का त्याचं कौतुक? नाही ना. पण उलट मला त्रास द्यायचा म्हणूनच त्या दिवशी बरोबर तू पाणीपुरी सोडलीस. अगं एक नवरा म्हणून तुझ्यासाठी मी किती एफर्ट्स घेतो, तुला काय ग त्याचं? तुझ्यासाठी आखी रिक्षा चालवत त्या आनंद निवासमधून घरापर्यंत आलो. मग आता नंदिनी म्हणते, हो आला होतात ना रिक्षावाला बनवून, ते सुद्धा मी दिलेलं घड्याळ घालून ना, म्हणजे मला लगेच समजलं. असं म्हणून नंदिनी आता त्याचे डायलॉग आता त्यालाच बोलून दाखवत असते. आणि हाय नाय काय ती भाषा, असं म्हणून ती त्याच्या हातातून डिवोर्स पेपरच ओढून घेते आणि म्हणते, काय कसली ती भाषा होती त्या दिवशी कळतच नाही, आणि कपाटात ते पेपर्स ठेवू लागते. तेव्हा तो म्हणतो, भाषा सोड ग, भावना बघ ना त्या पाठीमागच्या. तेव्हा ती विचारते, मी तुमच्या भावना बघू का? एवढे माझ्यावर आरडाओरड करता आणि एवढी चिडचिड करता. अहो एकदा तरी माझ्या भावनेचा विचार केलात का तुम्ही? नाही ना.
तेव्हा असं म्हणून ती पसारा आवरू लागते. जीवा म्हणतो अरे बापरे, असं म्हणून तो तिच्या हातातून कपडे सोडून घेतो आणि म्हणतो मला न विचारता माझा पसारा नको ना आवरत जाऊ, मी अजिबात चिडणार नाही. तेव्हा नंदिनी विचारते काय तुम्ही आणि चिडणार नाही, जोक ऑफ द डे म्हणावं लागेल तुम्हाला. इकडे पार्थ आता मानिनीला घेऊन रूममध्ये येतो आणि म्हणतो हे बघ आई, मला खूप सिरियस बोलायचं आहे तुझ्याबरोबर. मानिनी आता रूमभर पाहते आणि म्हणते वाव किती छान ठेवलीस रे रूम, अगदी नीट नेटकी आवरलेली. म्हणजे आता पसारा करणारा फक्त आपल्या घरात एकच आहे, तो म्हणजे जीवा. आता नंदिनी आहे म्हणा त्याचा पसारा आवरायला. तेव्हा तो म्हणतो आई ऐकून घे तू. तेवढ्यातच रम्यासुद्धा आता तेथे येते. रम्याला माहीतच नसतं ना की काय बोलायचं आहे याला. त्यानंतर तो आता बेडवर शांतपणे मानिनीला बसवतो. मानिनीचं लक्ष टेबलकडे जातं. तेव्हा आता ती म्हणते अरे हे काय आता पार्थ, तिथे तुझी आणि काव्याची फोटो फ्रेम होती ना, ती कुठे गेली बरं, की ती आता काढून ठेवली आहे बाजूला. तेव्हा पार्थला आठवतं की काव्याला ती फोटो फ्रेम नको होती टेबलवर आणि म्हणूनच मी ती काढून ठेवली. त्यानंतर आता पार्थ अरे बोल ना, असं मानिनी विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो कदाचित तो फोटो इथे लावण्याची गरजच पडणार नाही. इकडे रम्याला क्लिक होतं की पार्थ आता डिवोर्सबद्दलच मामीला सांगून टाकणार आहे आणि तो सध्या अशा झोनमध्ये आहे ना की सगळं काही मामीला तो सांगून टाकणार म्हणजे टाकणारच. पण मला त्याचा मोमेंटम ब्रेक केलाच पाहिजे, कारण त्याने असं आत्ता या क्षणी सांगणं योग्य नाही आहे. आता काय करावं हा प्रश्न तिच्या मनात असतो. इकडे मानिनी विचारते असं का बोलतोस रे पार्थ, तू बोल ना, म्हणजे काही झालंय का. तेव्हा पार्थ सांगू लागतो आई अगं मी आणि काव्या दोघांनी, असं म्हणून तो थोडं थांबतो. तर रम्या आता बाहेर मुद्दामहून नाटक करते आणि आई ग असं म्हणून ती खाली पडते. तेव्हा आता रम्याला अचानक झालं काय, ती इथे अचानक आलीच कशी काय, हा मानिनी आणि पार्थला पडलेला प्रश्न असतो. दोघेही धावत आता बाहेर जातात. तेव्हा तू इथे रूम बाहेर काय करत होती असं पार्थ विचारतो. तेव्हा रम्या म्हणते उद्याच्या मीटिंग्सचे मी डिटेल्स घ्यायला आले होते. तेव्हा अचानक कशी पडलीस ग तू, एकदा वसुताई काय पडते एकदा तू काय पडते, मला तर कळतच नाही, असं मानिनी म्हणते. तर रम्या हा पूर्णपणे विषयच टाळते आणि म्हणते की मामी मला पाणी हवंय पाणी. तेव्हा मानिनी म्हणते बरं ठीक आहे बाई, असं म्हणून ती पाणी आणायला जाते. तर इकडे पार्थ हा रम्याच्या हाताला पकडून तिला आतमध्ये घेऊन येतो आणि बेडवर बसवतो. तेव्हा तो म्हणतो थांब मी तिथे जरा मलम लावून देतो, पाय खूप दुखतोय का. तेव्हा ती म्हणते हो ना पार्थ, अरे खूप दुखतोय. तो आता व्यवस्थित पायाला आता मलम लावत असतो. तेव्हा रम्या खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहते, अगदी मनातच विचार करू लागते अरे पार्थ हे तर मी अगदी नाटकच केलं होतं तुला डिवोर्सचं बोलू द्यायचं नाही म्हणून, परंतु हा ॲडिशनल बोनस माझ्या तर लक्षातच आला नाही. अरे वा वा, व्रतवैकल्य करून हे सुख मिळालं नसतं, ते आईतच मला मिळालंय, असं म्हणून रम्या खुश होते आणि आय लव्ह यू पार्थ असं मनातच म्हणते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या आलेली असते आणि म्हणते की देशमुख ऐका ना, तुमच्या केओसची सवय लागली आहे मला. तेव्हा पार्थ म्हणतो सवय तर व्हायला नको, नाहीतर 6 महिन्यानंतर सगळं अवघड होऊन बसेल. तेव्हा 6 महिने म्हणजे असं काव्य विचारते. तेव्हा आपण डिवोर्स फाईल केला आहे हे तुम्ही विसरलात का, असं तो विचारतो. दुसरीकडे आता नंदिनी म्हणते अहो तुम्ही नशीबवान स्वतःला समजा की तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळाली, नाहीतर हल्ली कपल्सना सगळे डिवोर्स घेऊन मोकळे, असं म्हणून तिच्याच लक्षात येतं की आपणच आता डिवोर्स घेतोय. तर आता दुसरीकडे विक्रमने सांगितलेलं असतं मानिनीला की आपली मुलं डिवोर्स घेत आहेत. तेव्हा मानिनीला धक्का बसतो. तर पार्थ, काव्या, त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी तेथे येतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.